गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. श्रीराम शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु प्रल्हाद महाराज डॉक्टर काका व आदरणीय मंदाताईंना नमस्कार करते. जयश्रीताईंनाही नमस्कार करते. दासबोध अभ्यास वर्गासाठी जमलेल्या तुम्हा सर्व श्रोत्यांना वंदन करते. आज दशक 20 समास 8 देहे क्षेत्र निरूपण. क्षेत्र म्हणजे शरीर. ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली तेव्हा त्याने अनेक शरीरे निर्माण केले. त्यात मानव शरीराच्या निर्मितीला विशेष महत्त्व आहे. मनुष्यच विश्वातील भव्य दिव्यतेचा अनुभव घेणारा विलक्षण प्राणी आहे. माणूस निर्माण झाल्याबरोबर निर्गुण व निराकार ब्रह्मस्वरूप आत्मसाक्षात्काराच्या रूपाने पृथ्वीवर अवतरले. आत्मज्ञाने सद्गुरू शरीर धारण करून साक्षात ब्रह्मविद्या त्यांच्या माध्यमातून पृथ्वीवर चालते. म्हणून सद्गुरूंना अनन्यसाधारण महत्त्व पुरातन काळापासून आहे. आपणही दरवर्षी व्यास पौर्णिमा म्हणजे गुरुपौर्णिमा या नावाने ती साजरी करतो. अशा या परब्रह्माची शक्ती असलेली माया ही मोठी जादूगार आहे. नव्या नव्या निर्मिती करण्यात ती फार पटाईत आहे. ही माया म्हणजे मूळ माया जी परब्रह्माच्या स्फुरणातून निर्माण झाली. त्या मूळ मायेपासून त्रिगुणापर्यंतचा पहिला वर्ग, पंचीकृत पंचमहाभूते हा दुसरा वर्ग आणि चारी खाणींच्या माध्यमातून 84 लक्ष जीवांच्या योनी या पृथ्वीपासून उत्पन्न होऊन त्यांचे सर्व व्यवहार सुरू झाले. हा तिसरा वर्ग हा सृष्टीचा शेवटचा टप्पा आहे. या चारी खाणीतील माणसाचा देह निर्माण झाल्यावर या मायेची नवनिर्माण शक्ती अजून तरी स्थगित झाली आहे. मानव देह हा त्या मायेची सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे. मानव देहामध्ये काय नाही, या विश्वामध्ये जे जे काही आहे त्या सर्व गोष्टी माफक प्रमाणात या मानव देहात सुसंघटितपणे ठेवलेले आहे. विश्वामध्ये जे जे काही आहे त्याचे आणि विश्वाला आधार देणाऱ्या ब्रह्माचे ज्ञान होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साऱ्या ज्ञानशक्ती एवढ्याच्या या मानवी शरीरात आहे. हा मानवी देह इतर प्राणीमात्रांसारखाच पंचमहाभूते व त्रिगुण अशा अष्टधा प्रकृतीचा आहे. परंतु या मानवामध्ये अंतःकरण असल्या कारणाने अंतःकरणातील बुद्धीच्या साह्याने मानव सूक्ष्माचा विचार करू शकतो. म्हणून मनुष्य साक्षात ब्रह्म हस्तगत करू शकतो. अशा या मानव देहाचे सामर्थ्य सत्पुरुषांना जाणवते. सामान्यांना ते कधी जाणवत नाही. या देहाची मौज अशी आहे की याच्याद्वारे माणूस आपली उन्नती करू शकतो किंवा अवनतीच्या गर्तेतही पडू शकतो. एकदा हा नरदेह प्राप्त झाला त्याचे सार्थक करायचे की तो तसाच वाया घालवायचा याचा ज्याचा त्याने विचार करावा. या विश्वात सृष्टी निर्माण झाल्यावर अशी कित्येक क्षेत्रे निर्माण झाली. त्या प्रत्येक शरीरातील जीवाला भोगण्यासाठी ईश्वराने अनेक विषय निर्माण केले. त्या विषयांचा उपभोग
विषयांच्या माध्यमातून उपभोग घेण्यासाठी त्याने ज्ञानेंद्रिय निर्माण केले आणि ज्ञानेंद्रियांनी जाणण्याची व्यवस्था झाली. असे हे मानवी शरीर अत्यंत गुंतागुंतीचे आहे. म्हणून समर्थांनी या समासात त्याला मानवी शरीराला आश्चर्यकारक यंत्र म्हटले आहे. त्या संबंधी समर्थ आपल्याला काय सांगतात ते आपण आता पाहू. श्रीराम समर्थ श्रीराम. विधी प्रपंच तरु वाढला, वाढता वाढता विस्तीर्ण झाला. फळे येता विश्रांती पावला, बहुत प्राणी श्रीराम. की ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेला हा संसार वृक्ष इतका वाढत गेला आणि वाढता वाढता त्याचा एवढा अफाट व्याप झाला की त्यातील सर्व प्राण्यांना त्यांची त्यांची अन्ने मिळू लागल्याने त्यांना समाधान प्राप्त झाले. फळे, पाने, धान्य, मधुरादी 6 रसांची ही सगळ्या वनस्पती ईश्वराने त्या निर्माण केल्या. त्या प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या चवी आल्या. ते रस व चवी भोगण्यासाठी मानवादी अनेक शरीरे त्यांनी तयार केली. निर्माण झाले उत्तम विषय, शरीरे विणे भोगता नये. म्हणून निर्मिला उपाये, नाना शरीरे श्रीराम. की त्यांनी सर्वप्रथम वनस्पती निर्माण केल्या आणि त्या वनस्पतीमध्ये चवी व स्वादांचे अनेक विषय निर्माण झाले. पण मग हे विषयांचा भोग घेण्यासाठी तर कोणीतरी हवे ना. म्हणून त्याने शरीर म्हणजे जीव असल्याशिवाय याचा भोग कोण घेणार, म्हणून त्याने अनेक शरीरे निर्माण केली. ज्ञानेंद्रिये निर्माण केली, भिन्न भिन्न गुणांची निर्मिली. एका शरीराची लागली, परिवेगाळली श्रीराम. श्रोत्रेंद्रिये शब्द पडिला, त्याचा भेद पाहिजे कळला. ऐसा उपाय निर्माण केला, इंद्रियामध्ये श्रीराम. त्वचे इंद्रिये शीतोष्ण वासे, चक्षु इंद्रिये सकळ दिसे. इंद्रियामध्ये गुण ऐसे, वेगाळले श्रीराम. जिव्हेमध्ये रस चाखणे, घ्राणामध्ये परिमळ घेणे. इंद्रियामध्ये वेगाळल्या गुणे, भेद केले श्रीराम. की या शरीर निर्माण केल्यानंतर त्या शरीराला भोग घेण्यासाठी वेगवेगळ्या क्षमतेची त्यांनी ज्ञानेंद्रिये निर्माण केली. पंचज्ञानेंद्रिये म्हणजे कान, त्वचा, डोळे, जीभ, नाक. म्हणून त्यांनी कानांनी ध्वनी इंद्रियांमार्फत कानांनी ध्वनी ऐकला आणि त्या ध्वनीचे विविध प्रकार म्हणजे तार, मंद्र, खर्ज, खुळखुळ इत्यादी कळतील अशी योजना त्या ईश्वराने केली. त्वचेला उष्णता किंवा गारवा कळायला लागला. डोळ्यांनी अनेक रूपे पाहावीत. त्याचप्रमाणे जिभेने 6 रस म्हणजे आंबट, गोड, तिखट, खारट, तुरट, कडू असे 6 रस चाखावेत. नाकाने विविध गंध घ्यावेत. इत्यादी वेगवेगळ्या क्षमता त्या इंद्रियांना दिल्या आणि त्या इंद्रियांच्या माध्यमातून जीव ते सगळे ज्ञान करून घेऊ लागला. म्हणजे त्याला त्या इंद्रियांच्या मार्फत जीवाला ज्ञान व्हायला लागले. वायो पंचकी अंतःकरण पंचक, मिसळो निफिरे निशंक. ज्ञान इंद्रिये कर्म इंद्रिये सकळिक, सावकाश पाहे श्रीराम. कर्म इंद्रिये लागवेगी, जीव भोगी विषया लागी. ऐसा हा उपाय जगी, ईश्वरी केला श्रीराम. विषय निर्माण झाले बरवे, शरीरे विणे कैसे भोगावे. नाना शरीराचे गोवे, या कारणे श्रीराम. की या जीवामध्ये त्यांनी शरीर निर्माण केले, त्यानंतर ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये निर्माण केले आणि त्यानंतर ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रियांचा भोग च्या माध्यमातून सगळ्या केलेल्या वनस्पतींचा भोग घेण्यासाठी त्यांनी अंतःकरण म्हणजे पंचप्राण निर्माण केले. पंचप्राण निर्माण केली. तर पंचप्राण म्हणजे व्यान, समान, उदान, अपान आणि प्राण.
या वायुपंचकाच्या माध्यमातून त्या प्राणांच्या ऊर्जेने अंतःकरण पंचक क्रियाशील बनले आणि मग या पंचमहाभूतांच्या सत्वगुणापासून तयार झालेले हे अंतःकरण पंचक कार्यरत झाले. मग हे अंतःकरण कर्मेंद्रियांचे व ज्ञानेंद्रियांचे हवे तसे नियंत्रण सुद्धा करायला लागले. मग जीवाने कर्मेंद्रियाच्या मदतीने विषय मिळवावेत अशी ईश्वराने योजना केली. कर्मेंद्रिय म्हणजे वाचा, हात, पाय, जनेंद्रिय, गुद. मग ईश्वराने काय केले की वाचेने बोलावे, हाताने फळ तोडून सोलून खावे, पायांनी येणे जाणे करणे, जनेंद्रियांनी मूत्र आणि रती भोग घेणे, गुदाद्वारे मलत्याग करणे, असे सगळे विषय मिळावेत अशी ईश्वराने त्या कर्मेंद्रियांच्या मार्फत योजना केली. असे केशर कस्तुरीसारखे चांगले विषय त्याने निर्माण झाले खरे, पण मग देहा वाचून हे कोण भोगणार? म्हणून त्यांनी विविध शरीरे निर्माण केली. अस्ति मासांचे शरीर, त्यामध्ये गुणप्रकार, शरीरासारखे यंत्र आणिक नाही श्रीराम. की सर्व शरीरे म्हणजे किडमुंगीपासून ते मानवी देहापर्यंतची सगळी शरीरे ही अस्थिमासांची असली तरी त्यामुळे कित्येक प्रकार व क्षमता ईश्वराने त्यात निर्माण केल्या. खरंच विचार केला तर ईश्वराची किती अगाध लीला आहे की त्याने प्रत्येक जीवासाठी त्याचे त्याचे भोग निर्माण केले. प्रत्येक प्राणी म्हणजे त्यात हिंस्त्र पशु, पाळीव प्राणी, सरपटणारे प्राणी, उडणारे पक्षी या सर्वांची शरीरे ही अस्थिमासांचीच असून प्रत्येक प्राणीमात्रांमध्ये आहार, निद्रा, भय व मैथुन या 4 गोष्टी समजण्या एवढे त्यांना ज्ञान पण त्यांनी प्रदान केले. त्यातील प्रत्येक इंद्रिये बरोबर आपापली नेमून दिलेले कार्य करतात. भूक लागली की ते बरोबर तोंडाने अन्न सेवन करते, डोळ्यांनी रूप पाहते, कानांनी ऐकते. या प्रत्येक शरीराची कार्यक्षमता त्यांच्या देहाच्या आकारानुसार कमी जास्त असते. या सर्व शरीरामध्ये अत्यंत सुंदर निर्मिती म्हणजे मानव देह. आहार, निद्रा, भय, मैथुन याशिवाय माणसाला त्याने अंतःकरण म्हणजे बुद्धी प्रदान केली. या बुद्धीच्या साह्याने माणूस नवीन नवीन शोध लावतो. अशी ही शरीराची यंत्रणा पाहून मन थक्क होऊन जाते. म्हणूनच समर्थ या ओवीत या शरीरा ऐसे यंत्र आणिक नाही म्हणतात. या शरीरासारखे अद्भुत यंत्र या जगात दुसरे पाहायला मिळणार नाही. आता विज्ञान अत्यंत प्रगत झाले आहे. रोज नवीन कितीतरी शोध लागत असले तरी हे नवीन विज्ञान सुद्धा शरीरासारखे स्वयंचलित व आपले आपण दुरुस्त होणारे यंत्र पाहून थक्क होते. मानवाने निर्माण केलेली यंत्रे म्हणजे समजा शिलाई मशीन आहे, तर शिलाई मशीन मानवाने निर्माण केली आणि ती निर्माण केल्यावर शिलाई मशीन स्वतः कधीच जर त्यामध्ये काही बिघाड झाला तर ती स्वतः कधीच दुरुस्त होऊ शकत नाही. ती शिलाई मशीन दुरुस्त करायला सुद्धा माणसाचीच गरज असते. पण मनुष्याचे तसे नाही आहे. मनुष्य स्वतः दुरुस्त होऊ शकतो. म्हणजे त्याला जर काही रोग वगैरे झाला तर तो डॉक्टर असेल तर त्याला वैद्यकशास्त्राचं ज्ञान असल्यामुळे त्याचा तो औषध घेऊन तो दुरुस्त होऊ शकतो. म्हणूनच या शरीराला यंत्र म्हणणारी बुद्धी खरोखरच अद्भुत आहे. म्हणून हे शरीर अत्यंत श्रेष्ठ आहे. त्यासारखे दुसरे शरीर नाही असे समर्थ म्हणतात. ऐसे शरीरे निर्माण केली, विषय भोगे वाढविली, लहान थोर निर्माण झाले, येणे प्रकारे श्रीराम. की अशी अनेक लहान मोठी शरीरे भगवंतांनी निर्माण करून विषयांच्या भोगाने त्यांच्या वाढीची व्यवस्था सुद्धा केली. अस्ति मासांची शरीरे निर्माण केली जगदीश्वरे, विवेके गुण विचारे करुनिया श्रीराम. की अशा या सर्व शरीरामध्ये
अस्थि व स्नायू हे घटक सारखे असले तरी प्रत्येक प्राणीमात्राला त्यात असले तरी त्यांच्या त्यांच्या देहाप्रमाणे सगळे भोग त्याला भोगावे लागतात. म्हणून जगदीश्वराने वेगळ्या वेगळ्या शरीरामध्ये वेगवेगळ्या क्षमता ठेवण्याचा विचार करून ही शरीरे निर्माण करताना विवेक केला आणि त्यांच्या त्यांच्या गुणानुसार त्या ईश्वराने ही शरीरे निर्माण केली. अस्ति मौषांचा पुतळा जेणे ज्ञाने सकळ कळा, शरीर भेदा वेगळा ठाई ठाई श्रीराम. की अस्थि व स्नायू हे घटक सर्व शरीरात सारखे असले तरीही त्याच्या ज्ञानाच्या म्हणजे बुद्धीच्या बाबतीत कमी अधिकपणामुळे प्रत्येक माणसाच्या क्षमतेमध्ये फरक पडतो. कारण या सर्व शरीरामध्ये मानव व मानवेतर प्राण्यात ईश्वराने भेद निर्माण केलेला आहे. मानवेतर प्राण्यांना केवळ भोग घेण्याचे व त्यांचे जीवन चालविण्यापुरती अल्पबुद्धी फक्त शरीर चालवण्यासाठी मर्यादित दिली आहे. परंतु मानवाला मात्र बुद्धी जास्त देऊन त्याच्या उद्धाराची व्यवस्था परमेश्वराने केली. म्हणून अस्थिमांसांचा या पुतळ्यात सर्व घटक सगळे सारखे असले तरी ज्ञानाच्या म्हणजे बुद्धीचे प्रमाण मात्र त्यांचे कमी अधिक असते. हे ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार ठरते. हा फरक लक्षात घ्यावा. ही बुद्धीही प्रत्येक माणसाला त्याच्या त्याच्या कर्मानुसार प्रारब्धानुसार प्राप्त होते. कारण बुद्धी हे देणे ईश्वराचे आहे. त्यामुळे माणसामध्ये सुद्धा आपल्याला फरक आढळतो. तो भेद कार्याकारण त्याचा उदंड आहे गुण, सकळ तीक्ष्ण बुद्धी विण काय कळे श्रीराम. की हा भेद कळला पाहिजे. कार्य काय व कारण काय हे लक्षात आले पाहिजे. कुठलेही कारण असल्याशिवाय कार्य कधी होऊ शकत नाही. म्हणून कार्य वेगळे वेगळे अगणित आहेत. ते कार्य करण्याची क्षमता बुद्धीनुसार कळते. जितकी बुद्धी तीक्ष्ण असेल तेवढी कार्यक्षमता जास्त. म्हणून बुद्धी तीक्ष्ण हवी. ज्या शरीरात जेवढे जास्त ज्ञान असेल तेवढ्या कला त्या बुद्धीच्या माध्यमातून त्याला साध्य होतात. सकळ करणे ईश्वराला म्हणून भेद निर्माण केला, ऊर्ध्वमुखोता भेदाला ठाव कैचा श्रीराम. सृष्टी करणी अगत्य भेद संवारे सहजची अभेद, भेद भेद हा संवाद माया गुणे श्रीराम. की मुळात मुख्य वस्तू म्हणजे परब्रह्मात अजिबात भेद नाही. परंतु त्याने निर्माण केलेल्या मूळ मायेत मात्र भेद आहे. मूळ संकल्पाला बहु व्हावे वाटले व त्याने एकोहम बहुश्याम संकल्प केला आणि अफाट अशी भेदाने भरलेली माया निर्माण झाली. ईश्वराला या विचित्र सृष्टी निर्मितीचे कार्य करायचे होते. म्हणून त्याने या सृष्टीत भेद निर्माण केला. सृष्टीचे कार्य भेदाशिवाय चालत नाही. त्याने अनेक फळे निर्माण केली. म्हणून आपल्याला वेगळ्या वेगळ्या फळांची चव चाखता येते. नाही तर मग सगळी फळं जर सारखीच असती तर आपल्याला कुठे अनुभव आला असता. कारण आपण काही फळं गोड असतात, काही आंबट तुरट अशी चवच कळली नसती. त्यांनी सगळी माणसे वेगवेगळ्या रूपांची निर्माण केली. प्रत्येकाचा रंग, चेहरा, उंची, बुद्धिमत्ता सगळं वेगळं वेगळं केलं. म्हणूनच तर आपण एकमेकांमध्ये व्यवहार करू शकतो ना. सगळेच जण जर सारखे असते तर व्यवहार करणे किती अवघड गेले असते. म्हणजे याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. त्याने वेगवेगळे पदार्थ या सृष्टीत निर्माण केले, वस्तू निर्माण केल्या, रंग निर्माण केले, अशी विविधता निर्माण केली. म्हणून सृष्टीत क्षणिक का होईना आपल्याला आनंद घेता येतो. क्षणिक याच्यासाठी की सृष्टी नाशवंत आहे याचा आपण बऱ्याच वेळा विचार केला आहे. कारण शाश्वत आनंद फक्त परब्रह्माशी ऐक्य झाल्यावरच मिळतो. पण हा आनंद जो आपण सृष्टीमध्ये आत्ता सध्या वास्तव्य करतो आहे, तर तिथे आपल्याला तो आनंद घेता आला पाहिजे. म्हणूनच ईश्वराने हा भेद निर्माण केला. आणि हा भेद नसेल तर सृष्टी चक्र चालू शकत नाही. म्हणून साधकाने लक्षात घ्यावे की भेद मायेत आहे, मूळ स्वरूपात कधीच भेद नाही.
माया आहे तोपर्यंत भेद अभेद ही भाषा बोलली जाते. एकदा त्या भेदावरील लक्ष काढून साधकाने ऊर्ध्वमुखी झाले म्हणजे अधिष्ठानाकडे त्याने लक्ष गेले की मग भेद शिल्लकच राहत नाही, कारण अधिष्ठानात भेद नाहीच. मायेमध्ये अंतरात्मा न कळे तयाचा महिमा, झाला चतुर्मुख ब्रह्मा तोही संदेही पडे श्रीराम. अधिष्ठान असलेले परब्रह्मच मूळ मायेत चिदाभासाच्या रूपात असते, परंतु मायेमध्ये प्रवेश करूनही ते परब्रह्म अलिप्त असते. त्याला मायेचा स्पर्शही होत नाही. पण त्या परब्रह्माचे गूढ व त्याचा महिमा कोणालाच कळत नाही. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला सुद्धा ते सांगता येत नाही. सांगता न आल्यानेच त्याला हंस रूपाने सांगावे लागले असे भागवतात म्हटले आहे. पिळपेच कडो विकडी तर्क तीक्ष्ण घडीने घडी, मनासी होय तातडी विवरण करिता श्रीराम. म्हणून हा मायेचा पसारा समजून घेणे अत्यंत अवघड आहे. ब्रह्म व माया यांचा व त्यांच्या संबंधाचा विचार करताना अनेक पीळ सोडवावे लागतात. की जसे दोऱ्याचे सूत आपण उकलत असताना जर ते एकदम हातातनं खाली पडले तर सगळा दोरा एकदम सुटतो आणि त्याच्यामध्ये सगळा तो एकमेकांमध्ये गुंडाळला जातो. पण मग या दोऱ्याचे सूत जर आपल्याला वेगळे गुंतलेले सूत जर वेगळे वेगळे काढायचे असेल तर ते अत्यंत शांतपणे हळूवारपणे एक एक धागा वेगळा करत करत तो सोडवावा लागतो, मगच तो पीळ सोडला जातो. तसंच या ब्रह्म आणि माया यांच्या संबंधाचा विचार करताना अनेक प्रकारचे पीळ सोडवावे लागतात. पेच प्रसंगातून मार्ग काढावा लागतो. डोंगराच्या कड्यावर चढताना कराव्यात तशा तार्किक अनेक प्रकारच्या कसरती कराव्या लागतात. तीक्ष्ण बुद्धीने एक घडी उलगडताना व स्पष्टीकरण करताना मनाची खरोखर अत्यंत तारांबळ उडते. आत्मत्वे लागते सकळ काही, निरंजन हे काहीच नाही, एकांत काळी समजोन पाही म्हणजे बरे श्रीराम. की जीवात्मा व ईश्वराच्या संदर्भात या सगळ्या घडामोडी आहे, म्हणजे त्यातनं आपल्याला सोडवणूक करून घ्यावी लागते, कारण तो सगळा मायेचा प्रांत आहे. पण शांत निर्विकार व अखंड निरंजन असलेल्या या परब्रह्मात यातले काहीच नाही. मग एकांतात मनन चिंतन करून हे समजून घेण्यातच शाश्वत हित आहे. देह सामर्थ्यानुसार सकळ करी जगदेश्वर, थोर सामर्थ्य अवतार बोलिजे ते श्रीराम. की प्रत्येक शरीराला ईश्वराने काही शक्ती प्रदान केलेली आहे. त्या प्रत्येक देहात हा अंतरात्मा वास करतो, म्हणून प्रत्येक देह हा ईश्वराचा अंश आहे. म्हणून ज्याचे जेवढे सामर्थ्य असेल तेवढे कार्य तो दिलेल्या शक्तीच्या माध्यमातून ईश्वर करून घेत असतो. म्हणून ईश्वरा म्हणजे या शक्तीच्या माध्यमातूनच जीवाच्या सगळ्या हालचाली होत असतात. त्याचे अतर्क्य सामर्थ्य असलेल्या शरीरालाच आपण अवतार म्हणतो व हे ईश्वराचे अवतार सर्व सामर्थ्यवान सर्वज्ञ असतो, म्हणून हे ईश्वराचे अवतार अत्यंत श्रेष्ठ असतात. शेष कुर्म वराह झाले, एवढे देहे विशाळ धरिले, तेने करिता रचना चाले सकळ सृष्टीची श्रीराम. की शेष कुर्म वराह यांची प्रचंड शरीरे धारण करून सृष्टीचा सांभाळ केल्याचे ने ते अबाधित चालू आहे. हे सगळे ईश्वराचे अवतार होते. ईश्वरे केवढे सूत्र केले, सूर्यबिंब धावाया लाविले, दुकटा करवी दरविले अगाध पाणी श्रीराम. की ईश्वराच्या या लीला सामर्थ्य खरोखर अगाध आहे. त्यांनी सूर्याला ठराविक कक्षेत ते फिरायला लावते. विरळ असणाऱ्या या ढगात वजनदार पाणी साठवण्याची व्यवस्था त्या ईश्वराने यात केलेली आहे. म्हणून आता 23 ते 27 या ओव्यांमध्ये तो अंतरात्मा या विश्वामध्ये म्हणजे पंचमहाभूतांवर आपली सत्ता कशी चालवतो याचे वर्णन केले आहे. पर्वताईसे ढग उचलती,
सूर्यबिंबासी आच्छादिती ते तेथे सवेची वायोची गती प्रगट होये श्रीराम. झिडक झिडकू धावे वारा जैसा काळाचा मणियारा. ढग मारून दिनकरा मोकळे करी श्रीराम. बैसती विजांचे तडाखे प्राणी मात्र अवचिता धाके. गगन कडकडून तडके स्थळावरी श्रीराम. लोकासी एक वर्म केले मजबूते मजबूत आळिले. सकळा समभागे चालले सृष्टी रचनेसी श्रीराम. की एवढं या पंचमहाभूतांचं सामर्थ्य आहे की पर्वतासारखे प्रचंड उंच असलेले हे ढग काय होते की प्रचंड हे ढग निर्माण झाले की ते त्या सूर्याला झाकून टाकतात. त्याचप्रमाणे सूर्याला झाकल्यावर तो वारा जो वाहू लागतो तो वारा खूप आपला वादळी वारा असेल तर तो खूप मोठा आवाज करीत त्या ढगांना त्या सूर्यापासून मोकळा करतो. विजांचे भयंकर कडकडाट ऐकून सर्व प्राणी दचकतात आणि भिवून आपापल्या गुहांमध्ये वगैरे दडून बसतात. वीज जणू आकाश फाडून एखाद्या ठिकाणावर पडते की काय असेही आपल्याला वाटते आणि वीज खरोखर पडतेही. हे आपण आता म्हणजे पाहिलेले आहे. या मूळ सृष्टीची रचना करताना कसे कसे कौशल्य त्यांनी वापरले की त्याने असे कौशल्य वापरले की एक महाभूत दुसऱ्या महाभूताला सांभाळून घेते आवरते. त्या सर्वांना सारखेच नियंत्रणात ठेवल्यानेच ही सृष्टी टिकून आहे. ऐसे अनंत भेद आत्मयाचे सकळ जाणती ऐसे कैसे. विवरता विवरता मनाचे फडके होती श्रीराम. की असे या ईश्वराच्या सृष्टीमध्ये अगणित भेद आहे. ते पूर्ण जाणणे कोणालाच शक्य नाही. त्याचा तपशील सांगू गेलो तर मनाच्या चिंध्या उडतील. म्हणजे इतका तो अफाट वसारा आहे की तो कोणाला सांगणं कदापि शक्य होणार नाही. ऐसे माझी उपासना उपासकी आणावी मना. अगाध महिमा चतुरानना काय कळे श्रीराम. की अशा या सृष्टीमध्ये या ईश्वरांनी अगणित भेद निर्माण केलेला आहे. पण अशा या भेद असणाऱ्या या सृष्टीतच हा ईश्वर स्वतः त्या प्रत्येक प्रगटीकरणामध्ये स्वतः प्रगट होऊन या भूतलावर प्रगट झालेला आहे. म्हणजे समर्थ सांगतात आहे की अशा या सर्व सृष्टीमध्ये या अंतरात्म्याची सत्ता काम करते. ती सत्ता अनुभवणे हीच माझी उपासना आहे. आणि हीच उपासना केली तरच आपल्याला त्या सत्तेचा अनुभव येऊ शकतो. कारण उपासनेशिवाय या सृष्टीत सगळीकडे परमात्मा भरलेला आहे. ही दृष्टी कधी विकसितच होणार नाही. म्हणून उपासनेला अत्यंत महत्त्व आहे. समर्थ म्हणतात की अशी उपासना मी करून ती अंतरात्म्याची सत्ता अनुभवून मी उपासना केली असल्यामुळे माझी उपासना सफल झाली आहे. म्हणून जे जे उपासक आहेत त्यांनी ही उपासना समजून घेऊन त्यावर विचार करावा. अशा या उपासनेचे महत्त्व प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही कळत नाही. कारण ब्रह्मदेवही सृष्टीचाच एक घटक आहे. म्हणून शेवटच्या ओवीत समर्थ आपल्याला सांगतात आवाहन विसर्जन हेची भजनाचे लक्षण. सकळ जाणती सज्जन मी काय सांगू श्रीराम. की आपण भगवंताची उपासना करताना त्या भगवंताची पूजा करताना त्या देवाला आवाहन करतो व नंतर त्याचे विसर्जन करतो. आता चातुर्मास सुरू झाला आहे. वेगवेगळ्या पूजा आपण करत असतो चातुर्मासामध्ये. आता काही दिवसांनी गणपती घरोघरी बसवल्या जातील. हरतालिकेची पूजा केली जाते. अशा या सगळ्या पूजेच्या वेळेस आपण त्या देवांची स्थापना करतो व नंतर त्याचे विसर्जन करतो. हेच या भजनाचे लक्षण आहे. साधक अवस्थेत दृश्य विश्वाच्या प्रत्येक घटनेच्या अंतर्यामी अंतरात्म्याचे अस्तित्व बघणे हेच खरे आव्हान होय. परंतु निरंजन परब्रह्म
त्या अंतरात्म्याचे स्वस्थान आहे. म्हणून दृश्य विश्वामध्ये सर्व ठिकाणी एकदा अंतरात्मा पाहता आला की तेथून निर्विकार परब्रह्मापर्यंत पोहोचणे हे म्हणजे विसर्जन होय. जे स्वानुभवी संत असतात तेच फक्त आवाहन विसर्जन जाणतात. इतरांना त्यांची कल्पना येणे कठीण आहे. म्हणून संत सहवासाची आवश्यकता असते. संत स्वानुभवी असतात. म्हणून संत सहवासामध्ये आपण या सगळ्या आवाहन विसर्जनाच्या कल्पना समजून घ्याव्या आणि खरा परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा. असा प्रयत्न करण्यास समर्थ आपल्याला यश देतील हीच त्यांच्यापुढे मी मागणी मागते. जय जय रघुवीर समर्थ.